कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 6 श्लोक क्रमांक 13. रामकृष्ण. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री विठ्ठलाय नमः. श्री माता पितृभ्यां नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. समं काय शिरो ग्रीवं धारयन् चलं स्थिरः. सम्प्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन्. तव कर संपुटा पैसे वामचरणी बैसे. बाहुमुळी दिसे थोरी व आली. माझी उभारलेली दंडे शिरकमळ होय गाढे. नेत्रद्वारीची कवाडे लागू पाहती. वरचिले पाती ढळती. तळीची तळी पुंजाळती. तेथर दोन मिलित स्थिती उपजे तया. दिठी राहोन आतुलीकडे बाहेर पाऊल घाली कोडे. ते ठाई ठावो पडे नासाग्र पीठी. ऐसे अंतुच्या अंतुची रचे बाहेरी मागुते नवचे. मनोनी राहणे आधी दिठीचे तेथेची होय. आता दिशांची भेटी घ्यावी का रूपाची वास पहावी. हे चाडसरे आघवे आपैसया. मग कंठनाळ आटे हनुवटी हाडवती दाटे. ते गाढी होऊन नेहटे वक्षस्थळी. माझी घंटिका लोपे वरी बंधू जो आरोपे. तो जालंधरू मणिपे पंडुकुमरा. नाभीवरी पोखे उदर हे थोके. अंतरी फाके हृदय कोशू. स्वाधिष्ठानावरी चिले काठी नाभिस्थाना तळवटी. बंधू पडे किरीटी ओढियाना तो. प्रशांतात्मा विगत भीर ब्रह्मचारी व्रते स्थितः. मन संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः. ऐसी शरीरा बाहेर अलीकडे अभ्यासाची पाखर पडे. तवा तू त्राय मोडे मनोधर्माची. कल्पना निमे प्रवृत्ती शमे. अंग मन विरमे सावियाची. क्षुधा काय जहाली निद्रा केवती गेली. हे आठवणही हरपली न दिसे वेगा. जो मूळ बंधे कोंडला अपानो मागवता मुरडला. तो सवेची वरी साकडला धरी फुगू. क्षोभले पणे माझे उवाईला ठाई गाजे. मणी पुरेसी झुंजे राहोनिया. मग थावली वाहुटळी सेंग घेऊनी घर डवळी. बाळपणीची कुही टुळी बाहेर घाली. भीतरी वळी न धरे कोठ्या माझी संचरे. कफ पित्तांचे थारे उरोणी दी. धातूंचे समुद्र उलंडी मेदाचे पर्वत फोडी. आतली मज्जा काढी अस्थिगत. नाडी ते सोडवी गात्रा गात्रा ते विघडवी. साधका ते भेडसावी परी बिहावेना. व्याधी ते दावी सवेची हारवी. आप पृथ्वी कालवी एक वाट. तव येरीकडे धनुर्धरा आसनाचा उभारा. शक्ती करी उजगरा कुंडलिनी ते. नागिणीचे पिले कुंकुमे नाहले वळण घेऊन आले सेजे जैसे. तैसी ती कुंडलिनी मोटकी औटवळणी. अधोमुख सर्पिणी निदेली असे. विद्युल्लतेची बिडी वन्नी ज्वाळांची घडी. पंधरेयाची चोखडी घोटी बजैशी. तैसी सुबद्ध आटली पुटी होती दाटली. ते वज्रासने चिमुटली सावधू होय. तेत नक्षत्र जैसे उलंडले की सूर्याचे आसन मोडले. तेजाचे बीज विरुढले अंकुरेशी. तैसी वेडिया ते सोडिती कवतिके अंग मोडिती. कंदावरी शक्ती उठली दिसे.
सहजे बहुता दिवसांची भूक वरी चेवविली ते होय मिश मग आवेशे पसरी मुख ऊर्ध्वभुजू ते हृदय कोशा तळवटी जो पवनु भरे किरीटी तया सगळे याची मिठी देऊनी घाली मुखीच्या ज्वाळी तळीवरी कवळी मांसांची वडवाडी आरोगू लागे जे जे ठाय समांस तेथ आहाच जोडे घाऊस पाठी एक दोन्ही घास हियाई भरी मग तळवे तळहात शोधी ऊर्ध्वीचे खंड भेदी झाडा घे संधी प्रत्यंगाचा अधोभाग तरी न संडी परी नखीचेही सत्व काढी त्वचा धुवोनी जडी पांजरेशी अस्थिचे नळे निरपे शिरांचे हिरवू रपे तव बाहेरी विरूढी करपे रोम बीजांची मग सप्तधातूंच्या सागरी तहा नेली घोट भरी आणि सवेची उन्हाळा करी खडखडीत नासा फुटवणी बारा जो जातसे अंगुळे बारा तो गचे धरुणी माघारा आतू घाली तेथ अधवरवते आकुंचे ऊर्ध्व तळवते खाचे तया खेवा माझी चक्राचे पदर उरती एरवी तरी दोन्ही देवाची मिळती परी कुंडलिनी नावेक दुश्चित्त होती ते तया ते म्हणे परवती तुम्हीची कायसी येथे ऐके पार्थिव धातू आघवी आरोगिता काही नुरवी आणि आपाते तव ठेवी पुसोनिया ऐसी दोन्ही भूते खाये ते वेळी संपूर्ण धाये मग सौम्य होवोनी राहे सुषुम्ने पाशी तेथ तृप्तीचे नि संतोषे गरळ जे वमी मुखे तेने तेचे नि पियुषे प्राणुजिये तो अग्नी आतूनी निघे परी सबाह्य निवहूची लागे ते वेळी कसू बांधिती अंगे सांडिला पुडती मार्ग मोडिती नाडीचे नवविध पण वायूचे जाय मनोनी शरीराचे धर्मू नाही इडा पिंगळा एकवटती गाठी तिन्ही सुटती साही पदर फुटती चक्रांचे हे मग शशी आणि भानू ऐसा कल्पिजे जो अनुमानू तो बातीवरी पवनु गिमसिता न यदिसे बुद्धीची पोळी काविरे परिमळू घ्राणी उरे तोही शक्ती सवे संचरे मध्यमे माझी तव वरिले कडोनी ढाळे चंद्रामृताचे तळे कान वडोनी मिळे शक्तिमुखी तेणे नाळके रस भरे तो सर्वांगा माझी संचरे जेथींचा तेथ मुरे प्राण पवनु तातलिये मुसे मेन निघोनी जाय जैसे मग कोंदली राहे रसे ओतलिनी तैसे पिंडाचे न्याकारे ते कळाची कावतरे वरी त्वचेचे नि पदरे पांघुरली असे जैसी आभाळाची बुंथी करुणी राहे गभस्ती मग पिटल्या दीप्ती धरुनी ये तैसा आहाच वरी कोरडा त्वचेचा असे पातोडा तो झडोनी जाय कोंडा जैसा होय मग काश्मीरीचे स्वयंभ का रत्न बीजा निघाले कुंभ अवयव कांतीची भांब तैसी दिसे ना तरी संध्या रागीचे रंग काढोनी वळिले ते अंग की अंतर ज्योतीचे लिंग निर्वाळिले कुंकुमाचे भरीव सिद्ध रसाचे ओतीव मज पाहता सावेव शांतीची ते आनंद चित्रीचे लेप ना तरी महासुखाचे रूप की संतोष तरुचे रोप थावले जैसे तो कनक चंपकाचा कळा की अमृताचा पुतळा नाना सासिनला मळा कोवळीकेचा हो काजे शारदीयेचे निवोले चंद्रबिंब पाल्लेले का तेजची मूर्त बैसले आसनावरी तैसे शरीर होये जे वेळी कुंडली चंद्रपिये मग देहाकृती बिहे कृतांतुगा वार्धक्य तरी बहुडे तारुण्याची गाठी बिघडे लोपली उघडे बाळदशा वयसा तरी येतुले वरी एरवी बाळाचा बळार्थू करी धैर्याची थोरी निरूपम कनकद्रुमाच्या पालवी रत्नकळिका नित्य नवी नखे तैसी बरवी नवी निघती दातही आन होती परी अपाडे साने जती जैसे
तैसी दुबाही बैसे पांती हिरे यांची मानी कुलियांची या कनिया सावियाची अनुमानिया तैसिया सर्वांगी उधवते अनिया रोमांचिया कर चरण तळे जैसी का रातोत्पले पाखाळी व होती डोळे काय सांगो निडाराचे निकुंदाटे मोतिये नावरती संपुटे मग शिवनी जैसी उतटे शुक्ती पल्लवांची तैसी पातियांची कवळीये न समाये तिठी जा कळोनी निगोपाये आदिलीची परी होय गगना कवळीती ऐके देह होय सोनियाचे परी लाघवये वायूचे जे आपानी पृथ्वीचे अंशु नाही मग समुद्रा पहिली कडील देखे स्वर्गीचा आलोचू ऐके मनोगत ओळखे मुंगियेचे पवनाचा वारिका वळघे चाले तरी उदकी पाऊल न लागे येणे येणे प्रसंगे येती बहुता सिद्धी ऐके प्राणाचा हातू धरुनी गगनाची पाऊटी करुनी मध्यमेचे निदाद राहुनी हृदया आली ते कुंडलिनी जगदंबा जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा जया विश्वबीजाच्या कुंभा सावली केली जे शून्य लिंगाची पिंडी जे परमात्मया शिवाची करंडी जे प्रणवाची उघडी जन्मभूमी हे असो ते कुंडलिनी बाळी हृदयातू आली तव अनुहताची बोली चावळे ते शक्तीची अंगा लागले बुद्धीचे चैतन्य होते जाहले ते तेने ऐकेले अळूमाळू घोषाच्या कुंडी नाद चित्राची रुपडी प्रणवाची मोडी रेखिली ऐसी हेची कल्पावे तरी जाणिजे परिकल्पिते कैचे आणिजे तरी नेणो काय गाजे ती ठाई विसरोनी गेलो अर्जुना जव नाशो नाही पवना तव वाचाथी गगना म्हणवणी घुमे तया अनाहताचे निमेघे आकाश दुमदुमो लागे तव ब्रह्मस्थानीचे बेगे सहज पिटे ऐके कमळ गर्भाकारे जे महदाकाश दुसरे जेथ चैतन्य आधातुरे होऊनी असिजे तया हृदयाच्या परिवरी कुंडलिनिया परमेश्वरी तेजाची शिदोरी विनियोगिली बुद्धीचे निशाके हात बोने निके द्वैत तेथ न देखे तैसे केले निज कांती हरविली मग प्राणूची केवळ जाहली ते वेळी कैसी गमली म्हणावी पा हो काजे पवनाची पुतळी पांगुरली होती सोनसळी ते फेडोन्या वेगळी ठेविली तिया नातरी वायूचे नि अंगे झगटली दीपाची दिठी निवटली का लख लखोनी हारपली विजू गगनी तैशी हृदय कमळ वेरी दिसे जैशी सोनयाची सरी ना तरी प्रकाश जळाची झरी वाहत आली मग ते हृदय भूमी पोकळे जिराली काळिके वेळे तैसे शक्तीचे रूप मावळे शक्तीची माझी तेव्हा तरी शक्तीची म्हणजे एरवी तो प्राणू केवळ जाणिजे आता नाद बिंदूने निजे कळा ज्योती मनाचा हन मारू का पवनाचा आधारू ध्यानाचा आडदरू नाही परी हे कल्पना घे सांडी ते नाही ये परवडी हे महाभूतांची पुढी आटणी देखा पिंडे पिंडाचा ग्रासू तो हा नाथ संकेती सादंशू परी दावून गेला उद्देशू श्री महाविष्णू तया ध्वनिताचे केणे सोडूनी यथार्थाची घडी झाडूनी उपलविली म्या जाणूनी ग्राही श्रोते युंजन्नेवं सदात्मानं योगी नियतमानसः शांतिं निर्वाण परमां मत्संस्थामधिगच्छति ऐके शक्तीचे तेज जेव्हा लोपे तेथ देहाचे रूप हारपे मग तो डोळ्या माझी लपे जगाची या एरवी आधिलाची ऐसे सावयव तरी दिसे परी वायूचे का जैसे वळिले होय ना तरी कर्दळीचा गाभा बुंथी सांडोनी उभा का अवयवची नभा उदयला तो तैसे होय शरीर तैते म्हणजे खेचर हे पद होता चमत्कार पिंडजनी देखे साधको निघोनी जाये मागा पाऊलांची ओळ राहे तेथ ठाई ठाई होये अनिमादिक
परितेने काय काजापन पया अवधारी ऐसा धनंजया लोप आथे भूतत्रयादिहीचा देही पृथ्वी ते आप विरवी आपाते तेज जिरवी तेजा ते पवनु हरवी हृदया माझी पाठी आपण एकला उरे परी शरीराचे नियनुकारे मग तोही निगे अंतरे गगना मिळे ते वेळी कुंडलिनी हे भाष जाये मग मारुताईसे नाम होये परी शक्ती पण ते आहे जवन मिळे शिवी मग जालंधर सांडी ककारांत फोडी गगनाची पहाडी पैठी होय ते ओंकाराची पाठी पाय देत उठा उठी पश्यंतीची पावठी मागा घाली पुढा तन्मात्रा अर्धबेरी आकाशाच्या अंतरी भरती गमे सागरी सरिता जेवी मग ब्रह्मरंध्री स्थिरावोनी सोहम भावाच्या बाह्या पसरुनी परमात्मलिंगा धावोनी अंगा घडे तव महाभूतांची जवनिका फिटे मग दोहीसी होय झटे तेथ गगना सकट आटे समरसी तिये पै मेघाचे निमुखी निवडिला समुद्र का ओघी पडिला तो मागुता जैसा आला आपण पया देवी पिंडाचे निमिषे पदी पद प्रवेशे ते एकत्व होय तैसे पंडुकुमरा आता तुझे हन होते की एकची हे आईते ऐशिये विवंचने पुरते उरेचिना गगनी गगनलया जाये ऐसे जे काही आहे ते अनुभवे जो होये तो होऊनी ठाके म्हणून तिथीची मातू न चढेची बोलाचा हातू जेने संवादाची गावा हातू पैठी की जे अर्जुना इरवी तरी या अभिप्रायाचा जे गर्भ धरी ते पाहे पावई खरी दुरी ठेली भ्रूलता मागिली कडे तेथ मकाराचे ची अंगण मांडे सडेया प्राणा साकडे गगना येता पाठी तेथेची तो भेसळला तै शब्दाचा दिवो मावळला मग तयाही वरी आठू भविन्नला आकाशाचा आता महाशून्याची डोही जेथ गगनासीची थावो नाही तेथ तागा लागेल काही बोलाचा या मनोनिया खरा माझी सापडे की कानवरी जोडे हे तैसे नव्हे पुढे त्रिशुद्धी गा जै कही दैवे अनुभविले फावे तै आपणची हे ठाकावे होऊन या पुढती जाणणे ते नाहीची मनोनी असो किती हेची बोलावे आता वायाची धनुर्धरा ऐसे शब्द जात मागवते सरे तेथ संकल्पाचे आयुष्य पुरे वाराही जेथन शिरे विचाराचा जे उन्मनीयेचे लावण्य जे तुरेचे तारुण्य अनादि जे अगण्य परमतत्व जे विश्वाचे मूळ जे योगद्रुमाचे फळ जे आनंदाचे केवळ चैतन्य गा जे आकाराचा प्रांतू जे मोक्षाचा एकांतू जेथ आदि आणि अंतू विरोनी गेले जे महाभूतांचे बीज जे महातेजाचे तेज एवं पार्था जे निज स्वरूप माझे ते चतुर्भुज कुंभेली जयाची शोभा रूपा आली देखोनी नास्तिकी नोखिली भक्त वृंदे ते अनिर्वाच्य महासुख पयापनची जाहले जे पुरुष जयाचे का निष्कर्ष प्राप्तिवीरी आम्ही साधन हे जे सांगितले तेचे शरीर जी केले ते आमुचे निपाडे आले निर्वाळले या परब्रह्माचे निरसे देहाकृतीची मुसे होती वजाहले तैसे दिसती अंगे जरी हे प्रतितिहन अंतरी फाके तरी विश्वची हे अवघे झाके तव अर्जुन म्हणे निके साचची जी हे काजे आपण आता देवो हा बोलिले जो पावो तो प्राप्तीचा ठावो मनवणी घडे ये अभ्यासी जे दृढ होते ते भरवसेनी ब्रह्मत्वा येते हे सांगती याची रीती कळले मज
देवा गोठीची हे ऐकता बोधूपज तसे चित्ता मा अनुभवे तल्लीनता नो हे लकेवी मनवणेथ काही अनारिसे नाही परिणाम भरी चित्त देई बोलाये का आता कृष्णा तुवा सांगितला योगू तो मना तरी आला सांगू परिनशके करू पांगू योग्यतेचा सहजे अंगिक जे तुले आहे ते तुलियाची जरी सिद्धी जाये तरी हाची मार्ग सुखो पाये अभ्यासीन ना तरी देऊ जैसे सांगतील तैसे आपण पे जरी न ठकेल तरी योग्य ते विन होईल तेची पुसो जीवीची ऐसे धारण मनोनी पुसावया जाहले कारण मग म्हणे तरी आपण चित्त देईजो हा हो जी अवधारिले जे हे साधन तुम्ही निरूपिले ते आवडतयाही अभ्यासिले पावू शके की योग्य ते विन नाही ऐसे हन आहे काही ते श्री कृष्ण म्हणती काही धनुर्धरा हे काज कीर निर्वाण परी आणि काही जे काही साधारण तेही अधिकाराचे ओढवे विण काय सिद्धी जाय योग्यता जे म्हणिजे ते प्राप्तीचे अधीन जाणिजे का जे योग्य होगोनी की जे ते आरंभिले फळे तरी तैसे येथ काही साव्याची केणी नाही आणि योग्यतेची काही खाणी असे नावेक विरक्तू जाहला दे धर्मी नियतू तरी तोची नवे व्यवस्थित अधिकार्या हे तुलाले ऐणी माझी वडे योग्य पण तू तेही जोडे ऐसे प्रसंगे साकडे फिडिले तयाचे मग म्हणे पार्था ते हे ऐसे व्यवस्था अनियतासी सर्वथा योग्यता नाही पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय श्री एकनाथी भागवत अध्याय क्रमांक 3 श्लोक क्रमांक 26 अध्याय 3 श्लोक क्रमांक 26 श्रद्धां भागवते शास्त्रे निन्दामन्यत्र चापि मनोवाक्कर्मदण्डं च सत्यं शमदमावपि सगुण अथवा निर्गुण जेथ भगवत स्वरूप वर्णन का भगवंत बोलिला आपण अथवा भगवत गुण कीर्ती जेथे तेथे राया शास्त्र जान आवडे जैसे जीव प्राण विशेषे से ज्ञान कथन सप्रेम पूर्ण पडियंते गुरुमुखे ज्ञान कथा गोड तेने श्री भागवती श्रद्धा दृढ श्रवणे पुरे जीवाचे कोड ओसरे चाळ विषयांची जीवी नाही विषय कौतुक ते विषय आवश्यक साधका होती बाधक तेने अत्यंतिक अनुतापू अनिवार विषयावस्था त्यागिली नवचे निज सत्ता तेने मुमुक्षुच्या चित्ता अत्यंत व्यथा अनुतापे नसता विषयांची अति प्रीती स्वतः नवे विषय निवृत्ती ऐशिया साधकांप्रती निर्णित शास्त्रार्थी नेमिला नेमू नाही विषयांची आसक्ती ना नवे विषय निवृत्ती ऐशिया साधकांप्रती निर्मुत्या प्रति शास्त्रे केला जो का केवळ विषयासक्त तो कदा न मानी शास्त्रार्थ का जो झाला जीवन मुक्त तोही शास्त्रार्थ मानोनी न मनी जैसी मृग जळाची भासे स्थिती तैसे विषय मुक्तां प्रती त्या विषयांची निवृत्ती कोणते शास्त्रार्थी मानावा नेमू एवं अत्यासक्त अतिविरक्त त्यांसी नेमून चले येथ मुमुक्षुंसीच शास्त्रार्थ नेमी निश्चित निज नेमे तेत गुरु शिष्य संवाद करिता ज्ञानार्थ बोध ते बोधी बाधी विषय बाध तत्यागी प्रसिद्ध शास्त्रार्थ नेमू
मनसा वाचा कर्मावरोधू येणे विषयांचा त्रिविध बाधू त्यातिही सही त्रिविधू शास्त्रे अतिशुद्धू नेमिला नेमू मनोवाक्कर्मदंडं च सत्यं शमदमावपि मनासी नेमोपशमाचा इंद्रिया नेमू तो दमाचा सत्ये नेमिले वाचा तिही सही तिहीचा निज नेमू विषय काम गज दारुण अहम मध्ये उन्मत्त पूर्ण देह तारुण्ये अति घूर्ण तोडी बंधन विधीचे रवंदी सुहृद राजा गुरु सोडा कवळी स्वर्ग शिखरू नरक नदी माझी अपारू अति दुस्तरू बुड्या देत धर्म जडे क्षाळे अवचिता सवेची सलोभ धुळी घाली माथा घोळसी ब्रह्मादिका समस्ता अहम ममता गर्जतू त्यासी विवेक महावत जाण माथा चढो जाणे आपण शास्त्रविधी अंकुशे पूर्ण धरिला अवरून कर करीतू त्यासी उपशमाचे संरक्षण वैराग्ययुक्त ठेवून जाण दमाचे शृंखळी आकळून सत्याचे स्तंभी पूर्ण विवेकू बांधे मनसा वाचा कायिक कर्म येणे विषय बाधा बाधी परम त्यातिही केला त्रिविध नेम त्या नेमाचे वर्म कराया आता क्षमाची ऐशी स्थिती मन बुद्ध्यादी चित्तवृत्ती सांडवोनी विषयासक्ती लाभी परमार्थी प्रबोधुनी पूर्वे भगवता गबस्ती अंधारू सांडी त्रिजगती तेवी गुरुवाक्ये क्षमाची प्राप्ती विषय निवृत्ती मानसिक बाह्य इंद्रिय प्रवृत्ती दमे दमोनी गुरुवाक्य स्थिती मग क्षमाची संगती आणि निवृत्ती इंद्रिय कर्मे कन्या प्रतिपाळूनी जैसी दान देता जावयासी त्यागी बापाचे कुलगोत्रासी दमे इंद्रिये तैशी विषयार्था जणी वाचा जाईल विकळ तिसी सत्याचा महामोकळ देवोनी केले निखळ अति अढळ सत्यधूत वाणी सत्यवाद्या ब्रह्मादी वदंती वंदिती असत्या होय अधोगती ऐसे व्याख्यान जे करीती तेही वदती असत्य का राम नामाच्या आवृत्ती वाचा धुतली स्मरणोक्ती ते असत्या माझी पुढती कदा कल्पांती बुडेना मंथोनी काढले नवनीत ते पुढती न बुडे ताकात तेवी नामे वाचा निर्धूत असत्य तेथ स्पर्शेना जीवी लागले निरवी करे घृत कणिका स्वये विरे तेवी सत्याचे निज निर्धारे असत्य चमत्कारे समूळ उडे चंदनाची या चौफेरी काष्ठत्वा मुकती खैर बोरी तेवी नामाच्या निज गजरी वाचे माझारी निज सत्य प्रगटे झाले निअर्क प्रकाशे खद्योत हारपती जैसे तेवी राम नाम सौरसे लोपे अनायासे असत्य अवसेसी प्रतिपदे कुहू गेल्या बिंब सांडी राहू तेव्हा प्रकाशाचा समूह प्रगटे बहु जगा माझी तेवी असत्याचे नियाक्रमे वाचा प्रकाशे सत्य संभ्रमे जेवी राजाज्ञा अनुक्रमे प्रजा स्वधर्मे वर्तते सत्या परते नाही तप सत्या परता नाही जप सत्ये पाविजे सद्रूप सत्ये निष्पाप साधक होती एवं काया वाचा आणि मने शमदमादी सत्य लक्षणे जो नेमिला त्रिविध विंदाने त्याचे विषयाचे धरणे तत्काळ उठी ऐसिया स्वार्था लागी जीवी भगवत शास्त्री आवडी करावी परी अनेका शास्त्रान लावी द्वेष भावी निंदेचे बोट एका स्तुती एका निंदा करिता आदळे अंगी बाधा या लागे निंदा नुबाधा साधक कदा नातळती अर्धांगीची लक्ष्मी वंदावी मा चरणीची गंगा काय निंदावी निज जननी नमस्कारावी काय एरा द्यावी पांपर तरी भज्य भजावे भजनी परी निंदा स्तुती सांडोनी दोनी जो निज सत्य होय मौनी तै ब्रह्मज्ञानी अधिकारू
ऐशी न करिता व्युत्पत्ती न शोषिता हे कष्टस्थिती भावे करिता भगवत भक्ती फुकाची मुक्ती हरिभक्ता ते भक्तीची निज स्थिती राया सांगे न प्रती सुगमत्वे परमात्म प्राप्ती हरिभक्त पावती ते ऐक श्रवणं कीर्तनं ध्यानं हरेरद्भुत कर्मणः जन्म कर्म गुणानांच तदर्थेखिल चेष्टितं मुख्य भक्तीचे कारण हरीचे जन्म कर्म गुण पूर्ण श्रद्धा करावे श्रवण हरि कीर्तन स्वानंदे हरि कीर्तनाची जोडी सकळ साधने केली बापुडी अद्भुत कर्मे हरीची गाडी गाता अति आवडी उल्हासे शिळा तारिल्या सागरी गोवर्धन धरिला करी निद्रा न मोडिता सकळ नगरी द्वारके माझारी आणिली मथुरा निमाला गुरुपुत्र दे आणूनी मुखे प्राशिला दावाग्नी गत गर्भ आला घेऊनी निज जननी तोषार्थ अजन्म्या जन्मेने नो किती अकर्म्याची कर्मे गाते अगुणाचे गुण वर्णिती तेने श्रीपती सुखावे जो सुखैक मूर्ती निज स्वभावे तोही जन्म कर्म गुण वैभवे गाता कीर्तनी अति सुखावे स्वानंद गौरवे डुल्लतू ऐशी कीर्तनी गाता कीर्ती निर्मळ होय चित्तवृत्ती तेथे ठसावे ध्यान स्थिती ऐकते नृपती सांगेन मुकुट कुंडले मेखळा कासे कसिला सोनसळा आपादरुळे वनमाळा घन सावळा घवघवित ऐशी मूर्ती सुरेख सगुण का निरसून रूप नाम गुण ध्यानी ठसावे निज निर्गुण ब्रह्म परिपूर्ण पूर्णत्वे ऐसे ठसावता ध्यान भक्तांची बाह्य क्रिया पूर्ण ते होय कृष्णार्पण स्त्री पुत्रादी जान सर्वस्वे इष्टं दत्तं तपो जप्तं वृत्तं यच्चात्मनः प्रियं दारान् सुतान् गृहान् प्राणान् यत्परस्मै निवेदनम् अग्निहोत्रादि याग होम ग्रहणादि दान अनुत्तम तप मनिजे स्वधर्म जो वर्णाश्रम यथोचित आगमोक्त यथा शास्त्र आवरण विधी विधान तंत्र गुरु दीक्षा शुद्ध मंत्र अथवा नाम मंत्र जो जपू कीजे ते यज्ञ दान क्रिया तप दीक्षा मंत्र का नाम जप तेथे न घालिता संकल्प करी निर्विकल्प कृष्णार्पण हरीशी जाहले जे अनन्य शरण ते हरीचे लढीवाळ पूर्ण त्यांचे हरी करी प्रतिपालन जीवी जरणी जाण तानुलिया या लागी जे जे जीविका वर्तन तेही करावे कृष्णार्पण हे माझे मनवनी अभिमान भक्त सज्ञान न धरिती कदा ज्याची आवडी अतिशय चित्ती ज्याची आपणियाती प्रीती ते कृष्णार्पण करीती गुरुवाक्य स्थिती विश्वासे या लागी आठही प्रहर सेवेसी विचिती निज शरीर निमिषार्धही व्यापार विषयाकार करीती ना अन्ना लागी होऊनी वेडे साधनांच्या पायान पडे आयुष्याचे तीन कवडे विषयाचे चाडे कदा न करी आयुष्याची अर्ध घडी वेचितान मिळे लक्ष कोडी तेने आयुष्ये परमार्थ जोडी विषयांच्या कोडी तुंकोनी सांडी त्यागोनिया राज्य संपत्ती राजे जावोनी वना प्रती स्वये परमार्थ साधिती विषयासक्ती तुंकोनी कैशी भक्तीची गोडी संपूर्ण रिता जावोने दी अर्धक्षण अवघे जीविताची जाण करी कृष्णार्पण सर्वस्वे आणि पुत्रदाराधिक जे जे घरी ते भगवत सेवे वारी स्वये कृष्णार्पण करी माझी मनोनी न धरी ममता जीवी दारा पुत्र गेह देह प्राण यांसी आत्मा सबाह्य पूर्ण ते संकल्पे विन जाण ब्रह्मार्पण सहजची
एवं कृष्णात्मनाथेषु मनुष्येषु च संहृदम् परिचर्यां चोभयत्र महत्सु नृषु साधुषु एवं दारा गेह देह संपदा आत्मार्पणे शुद्ध श्रद्धा भजले सर्वकाळी सर्वदा ते भक्त गोविंदा पडियन्ते जो सर्वभूती हृदयस्थू परमात्मा श्री कृष्ण नाथू त्याचे ठाई जो भक्तो साधा वया निज स्वार्थू सर्वस्वे भजे त्या हृदयस्थाचे ठाई दृढ दृष्टी जव बसली नाही तव सगुण मूर्ती हृदयी भजावी पाही सर्वात्म भावे सगुण मूर्ती नातुडे ध्यानी तरी भजावे प्रतिमेच्या स्थानी तेथेही चलाचल दोन्ही भजाव्या गुरुवचनी समसाम्य भावे ज्या उपासक पूजिते त्या जाणाव्या चला मूर्ती ज्या पांडुरंगादी द्वारावती त्या स्थावरा मूर्ती पुराणोक्त त्या मूर्ती होनी श्रेष्ठ स्थान पूर्ण पूज्यत्वे ब्राह्मण तेथे करावे गा भजन सर्वस्वे जाण सर्वदा त्या ब्राह्मणा माझी अतिश्रेष्ठ श्रोत्रिय सदाचार निष्ठ त्यातही वेदशास्त्रार्थी प्रविष्ट ते अतिवरिष्ठ पूज्यत्वे त्याही माझी जे भागवत धर्मी नित्य निरत जे निष्कर्मेसी भगवत भक्त ज्यांचा भावार्थ श्रीकृष्णी ज्यांची आत्मा श्रीकृष्ण हृदयस्थ ज्यांचा अनन्य स्वामी श्रीकृष्णनाथ ऐसे जे भगवत भक्त ते पूज्य निश्चित निज भक्ता अतिमहत्वे पूज्य गहन ज्याचे सुरनर वेद बंदी जन तो सद्गुरु श्रेष्ठ पूज्य स्थान शिष्यासी जाण सर्वस्वे गुरु ब्रह्म दोन्ही समान हे वचन दिसे गौण गुरु वाक्ये ब्रह्मा ब्रह्मपण तेथे भावया समान भिन्नत्व नुरे जैसा देवाचे ठाई भावो तैसाची गुरुचरणी सद्भावो गुरुदेवा माझी पहावो भिन्नत्व भावो असेना देवो पूजिल्या गुरु तोषे गुरु पूजिल्या देवो संतोषे दो नावाचे निहरुषे स्वरूपे एके वर्तती सुवर्णाने कांकन दो नावी एक सुवर्ण देवी गुरु ब्रह्मा माझी जाण भिन्नपण असेना त्या सद्गुरुचे निज भजन चित्तवित्ते अवंचन गुरुचरणी आत्मार्पण करावे आपण सर्वस्वेसी तैसेची साधू श्रोते सज्ञान तेही मानावे सद्गुरु समान त्यांचे संवादे आपण श्रवण कथन करावे परस्परानुकथनम पावनम भगवद्यशः मिथोरतिर्मिथस्तुष्टिर निर्वृत्तिर्मिथ आत्मनः तेतकरिता कथानुवादू परस्परे निजात्मबोधू करिता गुह्य ज्ञान संवादू परमानंदू ओसंडे एवं हरिकथेच्या आवडी परस्परे श्रद्धा गाढी सुख संवाद परवडी निज सुख गोडी चाखिती चाकता निज सुख गोडी हरपती दुःख कोडी उभवोनी भक्ती साम्राज्य गुडी स्वानंद जोडी जोडावी भावे करिता भेद भजन भक्त पावती स्वानंद पूर्ण त्या स्वानंदाचे निज चिन्ह ऐक सांगेन नृपनाथा पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री तुकोबारायांचा गाथा अभंग क्रमांक 830. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री विठ्ठलाय नमः. श्री माता पितृभ्यां नमः. श्री गुरुभ्यो नमः.
नमो भगवते वासुदेवाय. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. पंचभूतांचा गोंधळ केला एके ठाई मेळ लाविला सबळ अहंकार त्या पाठी. तेथे कायमी ते माझे कोण वागविते ओझे. देहा केवी जे काळाचे भातुके. जीवन देखे मरण धरी नवी सांडी जीर्ण. संचित प्रमाण भोग शुभाशुभासी. इच्छा वाढविते वेल खुंटावा तो खरा बोल. तुका म्हणे मोल झाकले ते पावेल. पुसावे सेहीची वाटे जे जे भेटे तयासी. देव कृपा करील मज काय लाज राखील. अवघेयांचा विसर झाला हा राहिला उद्वेग. तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगे सा. जाला तुम्ही माझे जाणते मी पण येणे माझा खून मांडी येला. आदरे पचे तरीच ते हित ओगलिया थित पिंड पिढी. तरी भले भोग जोडिले ते धन पडिलिया खान जीवनासी. तुका म्हणे मज तारिगा विठ्ठला निरताची भला दास तुझा. यादिमतीन रूपेली नवीन अनेक गुण जाणोनिया. केला त्या विठ्ठले माझा अंगीकार ऐसा हा विचार जाणोनिया. जे काही करीतो ते माझे स्वहित आले प्रचित कळो चित्ता. झाले सुख जीवा आनंद अपार परमानंदे भार घेतला माझा. तुका म्हणे असे नामाचा अभिमान म्हणून शरण तारी बळे. बहुता वेळ भक्तांची आकाजा होसिकेशी राजा माय बापा. तुझ्या पायी मज झालासे विश्वास म्हणून आस मोकलेली. ऋषी मुने सिद्ध साधक अपार कळला विचार त्यांसी तुझा. नाही नाश ते सुख दिले तयास झाले जे उदास सर्व भावे. तुका म्हणे सुख न माये मानसी धरिले जीवेसी पाय तुझे. माया मोह जाळी होतो सापडला पर्या विठ्ठला कृपा आली. कारुणी बाहेर ठेविलो निराळा कवतुक डोळा दाखविले. नाचे उडे माया करी कवतुक नाशवंत सुखे साच केली. रडे मुदे दुखे कुटीतील माथा एकासी रडता ते मरे. तुका म्हणे मज वाटते नवल मी हे माझे बोल ऐकोनिया. देह भाव आम्ही राहिलो ठेवूनी निवांत चरणी विठोबाच्या. आमुच्या हिताचा जाणोनी उपाव तोची पुढे देव करीतसे. म्हणून नाही सुख दुःख मनी ऐकिल्या कानी वचनाचे. झालो मी निसंग निवांत एकला भारत्या विठ्ठला घालून या. तुका म्हणे झालो जयाचे अंकित तुझी माझे हित सर्व जाणे. आले फळ तेव्हा राहिले पिकोन जरी ते जतन होय देठी. नामेची सिद्धी नामेची सिद्धी व्यभिचार बुद्धी न पवता. चालिला पंथ तो भाववील ठाया जरी आडतया नये काही. तुका म्हणे मध्ये पडती आघात तेने होय घात हानी लाभ. विरोधाचे मज नसाहे वचन बहु होते मन कसावीस. मनभूनी जीवान साहे संगती बैसता एकांती गोड वाटे. देहाची भावना वासनेचा संग नावडे उभग आला यांचा. तुका म्हणे देव अंतरे यामुळे आशा मोह जाळे दुःख वाढे. तुझशी संबंध खोटा परता परता येतो थोटा. देवा तुझे काय घ्यावे आप ठाकावे. जेथे मुद्दल नये हाता व्याजे मरावे लेखिता. तुका म्हणे ऐसा त्रिभुवने तुझा ठसा. याची हाका तुझे द्वारी सदा देखोरुन करी. सदा करिसे खंड दंड देवा बहु गातू लंड.
सुखे गोविसी भोजना लपवूनी आपणा एक एक बुझाविसी तुका म्हणे ठक होसी आम्ही जाणू तुझा भाव दृढ धरी येले पाव फाकुने दु चुकविता गो थोडे बहु देता बहुता दिसांचे गाड आले होत होत जड तुका म्हणे आता निघो सर्वस्व ही देता ऋण वैर हत्या हे तो न सुटे ने देता हे काने ना पांडुरंगा तुम्ही सांगत सा जगा माझा संबंध तो किती चुकवा लोकांची फजिती तुका म्हणे याची साठी मज घेता नये तुटी नाही मागितला तुम्हा मान म्या विठ्ठला जे हे करविली फजिती माझी एवढी जना हाती नाही केला पोट पुढे घालून बोबाट तुका म्हणे धरुणी हात नाही नेले दिवानात तू पांढरा स्फटिक मणी करसी आणि का त्याहुनी म्हणून तुझ्या दारा नयेती ठकती दातारा तुझे ठाई नांदणुक अवघाड लौकिक तुका म्हणे ज्याचे घरी त्यासी हेची दाखविसी बोलतोनी कुरे नवती सलगीची उत्तरे माझे संतापले मन पर पिळा ऐकोन अंगावरी आले तो वरी जाईल सोसिले तुझ भक्ताची आन देवा जरी तुका येथे ठेवा बुद्धीचा जनिता लक्ष्मीचा पती आठविता चित्ती काय नव्हे आणि का उपाया कोण वाटी मन सुखाचे निधान पांडुरंग गीते गावो नाचो छंदेवा होटाळी वैष्णवांचे मेळी सुख रूप अनंत ब्रह्मांडे एके रोमावळी आम्ही केला भोळी भावे उभा लटिका केला संसार सिंधू मोक्ष करी बंधू नाही पुढे तुका म्हणे ज्याच्या नामाचे अंकित राहिलो निश्चिंत त्याच्या बळे न लगे मायेसे बाळ निरवावे आपल्या स्वभावे ओढे त्यासी मज का लागला करणे विचार ज्याचा जार भार त्याचे माथा गोड धड त्यासी ठेवीन मागता समाधान खाता निधी म्हणा खेळता गुंतले उमगुणी आणि बैसोनी असतनी लावी बळे त्याच्या दुखे पळे आपण खापरी नाही तळीवरी होय जैसे तुका म्हणे देह विसरे आपुला आघात तो त्याला लागोने दे ब्राह्मण तो नव्हे ऐसी ज्याची बुद्धी पहा श्रुती मध्ये विचारुनी जयासी नावळे हरिनाम कीर्तन आणि नर्तन वैष्णवांचे सत्य त्याचे वेळे घडला विचार मातीशी व्यवहार अंत्यजाचा तुका म्हणे येथे माली आन सारिके तात्काळ तो मुखे कुष्ठ होय ब्राह्मण तो याती अंत्यज असता मानवा तत्वता निश्चयेसी रामकृष्ण नामे उच्चारी सरळे आठवी सावळे रूप म्हणे शांती क्षमा दया अलंकार अंगी अभंग प्रसंगी धैर्यवंत तुका म्हणे गेल्या षडूर्मी अंग सांडूया मग ब्राह्मण तो एक करीती गुरु गुरु होता भारू शिष्यांचा पुंस नाही पायचारी मनुष्य परी कुतरीती परस्त्री मद्यपान पेंड खान माजविले तुका म्हणे निर्भर चित्ती अधोगती जावया एका पुरुषा दोघे नारी पाप वसे त्याचे घरी पाप न लगे धुंडावे लागेल तेने तेथे जावे काही दुसरा विचार न लगे करावाची फार असत्य जेवाणी तेथे पापाचीच खाणी सत्य बोले मुखे तेथे उचंबळती सुखे तुका म्हणे दोन्ही जवळीच लाभ हानी जळते संचित ऐसे आहे धर्मणित माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी धाय निधी कर्म घडो कोठे आडराने पडो
तुका म्हणे मळ राहोने दे ताप जाळ संतापाशी बहु असावे मर्यादा फलकटाचा धंदा उर फोडी बासर तो भुंके गाढवाचे परी पुढे पाठीवरी यमदंड समयोने नेते वेळेचा हाटळ अवगुणाचा उंगळ मान पावे तुका म्हणे काय वाया चालवणी पिट पिट घाणी हागवणीची पोटा पुरते काम परी अगत्य तो राम कारण ते हेची करे चित्ती पांडुरंग धरी प्रारब्धी हे वाजोडी देवाची ते सेवा तुका म्हणे बळ बुद्धी वेचूनी सकळ घेसी तरी घेई संतांची हे भेटी आणि कथे गोष्टी नको म्हणा सर्व भावे त्यांचे देव भांडवल आणि कथे बोल नल बोलती करीसील तो करी संतांचा संगात आणि कथे मात नको म्हणा बैसशील तरी बैस संतांमध्ये आणि कथे बुद्धी नको म्हणा जासी तरी जाई संतांची आगावा होईल विसावा तेथे म्हणा तुका म्हणे संत सुखाचे सागर मना निरंतर धनी घेई संतांचे गावे प्रेमाचा सुकाळ नाही तर मग दुःख रेश तेथे मी राहीन होऊन याचक घालीतील भेकतेची मज संतांचे गावी वरु भांडवल विठ्ठल धनवित्त संतांचे भोजन अमृताचे पान करीती कीर्तन सर्व काळ संतांचा उदिम उपदेशाची पीठ प्रेम सुख साठी घेती देते तुका म्हणे तेथे अनेक नाही परी मनोनी विकारी झालो त्यांचा बहुता जन्मा अंती जोडी लागली हे हाती मनुष्य देहाई साठाव धरी पांडुरंगी भाव बहु केला फेरा येथे सापडला थारा तुका म्हणे जाणे ऐसे दुर्लभ ते शहाणे लेकरांची आई न पुरवी कैसी काय कया पाशी होणे झाले आम्हाला वाळा नाही ते प्रमाण काही ब्रह्मज्ञान आत्मस्थिती वचनाचा घेईन अनुभव पदरी जे जनाचारी मिरवले तुका म्हणे माझी भोळीवेची आटी दावी शेवटी कौतुक हे रूप नाव माया बोलावया ठाव भागारे भाव तया परी शिववाटे परे न खंडे पृथ्वी शहाणे ते जीवे समजती पोटाले तिच्या डोळे मांडीवरी पारखी न करी खंती चित्ती तुका म्हणे भक्तीसाठी हरिहर अरूपीचे क्षर विभाग हे आर्तभूता प्रति उत्तम योजाव्या त्या शक्ती फळ आणि समाधान तेथे उत्तम कारण अल्प तो संतोषी स्थळी सापडे उद्देशी सहज संगम तुका म्हणे तो उत्तम मुळाची मुळे दुःखे वाढती सकळे ऐसा योगी यांचा धर्म नव्हे वाढवाश्रम न कळे आवडी कोण आहे कैसी घडी तुका म्हणे तिथे दुःख पाववावे चित्त भाग्यवंता हेचे काम मापे नाम वैखरी आनंदाची पुष्टी अंगे श्रोते संगे उद्धरती पिकले तया खाणे किती पंगतीस सुकाळ तुका करी प्रणिपात दंडवत आचार्या लटिके ते रुचे साच कोणाही न पचे ऐसा माझ्याचा गुण भोगे कळो येईल शिण वाढवी ममता नाही वर पडला तो दूता न मनी माकड काही उपदेश हे कड कौतुकाची सृष्टी कौतुकेची केली कष्टी मोडे तरी भले खेळ पाके पाकेल्या कोल्हाळ जाणण्यासाठी भय सामावले पोटी तुका म्हणे चेता होणे ते तूच आयता भोवंडी सरिसे अवघे भोवतची दिसे ठाई राहिल्या निश्चळ आहे अचळी अचळ एके हाके चाक पाठी तेथे अनेक नाद उठी अभ्रे धावे शशी तुका म्हणे दुसरे भासी
न हो आम्ही आजे काळीचे काची कुंचे चालवणे एके ठाई मुळ डाल ठावा सकळ आहेसी तुमचे आमचे से काही भिन्न नाही वाटले तुका म्हणे जेथे असे तेथे दिसे तुमचा सा एके ठाई भूमंडळ ठावा सकळ आहेसी पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय.